आम आदमी पार्टी झाली, तृणमूल काँग्रेस झाला, काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षही फोडून झाला. आता भाजपची नजर गेली ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर. शरद पवारांच्या पक्षासमोर भाजपनं दोनच पर्याय ठेवलेत. एक म्हणजे तुमच्याच राष्ट्रवादीत विलीन व्हा किंवा मग भाजपसोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी व्हा. शरद पवार धूर्त आणि चाणाक्ष आहेत. त्यांना एका बाजूला सत्तेचे लाभ हवे आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपला धर्मनिरपेक्षपणा, पुरोगामीपणा जपायचा आहे. त्यासाठी त्यांनी भाजपसोबत थेट बोलणी टाळली असली तरी त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भाजपसोबत उघड बैठका सुरूच आहेत. आता कालच त्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासोबत बैठक केली आणि त्याच्या 3 दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यात मुंबईत एका हॉटेलात दीर्घकाळ बैठक झाली. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात एका मोठ्या चर्चेला तोंड फुटले आणि ती चर्चा म्हणजे शरद पवारांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? काय आहेत या भेटीमागची संभाव्य कारणं हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. मराठीतील आघाडीच्या पोर्टलने काही वेळापूर्वीच एक बातमी दिली. त्या बातमीत त्यांनी थेट विनोद तावडे आणि जयंत पाटील यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाल्याची माहिती दिली आहे. बातमीत असंही नमूद करण्यात आलंय की विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महायुतीत सहभागी झाल्यास पक्षाच्या वाट्याला काय काय येऊ शकतं याबाबत त्यांनी चर्चा केली आहे. विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा पार पडल्यानंतर जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक वरिष्ठ नेता त्यांच्यात देखील बैठक पार पडल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत येत असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी विनोद तावडे यांच्याशी भेट झाल्याचं देखील मान्य केलंय. मात्र बैठकीत अनौपचारिक चर्चा पार पडल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आता ही झाली बातमीतील माहिती. पण आता खरंच शरद पवारांचा पक्ष भाजपसोबत जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. तर आम्ही गेले का अनेक दिवसांपासून सांगत आहोत की शरद पवारांचा पक्ष भाजपसोबत केंद्राच्या सत्तेत सहभागी व्हायला तयार आहे. मात्र त्याच वेळी त्यांना राज्यात देवेंद्र फडणवीसांसोबत सत्तेत सहभाग नकोय. म्हणजेच नेहमीप्रमाणे शरद पवार एकाच वेळी दोन्ही डगरीवर पाय देऊन उभे राहण्याचा प्रयत्न करतायत. त्यातून त्यांना आपली पुरोगामी प्रतिमा जपायची आहे आणि दुसरीकडे सत्तेचे लाभ मिळवून घ्यायचेत. तो पक्ष एकसंध ठेवायचा आहे. शरद पवारांचा राजकारणातील अख्खा कार्यकाळ सत्तेसोबत गेलेला आहे. सत्तेशिवाय त्यांच्या पक्षातील नेते राहूच शकत नाहीत. सत्तेत काय ताकद असते हे शरद पवारांना चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे पवारांच्या पक्षातील नेत्यांनी सत्तेत जाण्यासाठी शरद पवारांवर दबाव वाढवलाय. काही दिवसांपूर्वीच शरद पवार पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ऑफर आल्यावर विचार करू असं म्हणून खळबळ उडवून दिली होती. त्यात ते असंही म्हणाले होते की आम्ही सर्व 8ही खासदार एक संघ आणि शरद पवार साहेबांच्या सोबत आहोत असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला होता. खासदार भास्कर भगरे यांनीही कोल्हे यांच्या सुरात सूर मिळवला होता. ते म्हणाले होते, ऑपरेशन तुतारी अशी कोणतीही माहिती आमच्याकडे आलेली नाही. मला त्याची कल्पना देखील नाही. आम्ही सर्व खासदार एकत्र राहून शरद पवार साहेबांसोबत राहणार यावर आमचं एकमत आहे. राहिला प्रश्न मतदारसंघातील विकास कामांचा तर महाविकास आघाडीच्या खासदारांना निधी मिळत नाही हा विषय खरा आहे. पण सध्या सरकारकडेच पैसे नाहीत असं म्हणत त्यांनी सारवासारव केली आहे. तर पक्षाचे आणखी एक खासदार बजरंग सोनवणे हे नेहमीच भाजपच्या नेत्यांना भेटत असतात. अगदी अमित शहांपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांना ते सहज भेटत असतात. पक्षाचेच माजी मंत्री आणि जालन्याचे वजनदार नेते राजेश टोपे हे देखील भाजपात प्रवेश करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु ऐनवेळी शरद पवार यांनी पक्षांतर्गत मेसेज दिला की लवकरच सगळा पक्ष भाजपसोबत सत्तेत जातोय. त्यानंतरच हे पक्ष प्रवेश थांबलेले होते. या सगळ्या घडामोडी पाहिल्या तर शरद पवारांच्या खासदारांचा ओढा हा सत्तेत जाण्याचा आहे. त्यामुळे शरद पवारांना आता सत्तेत जाण्यावाचून दुसरा पर्याय असणार नाही. यापूर्वीच त्यांनी पक्षाचा निर्णय सुप्रिया सुळे आणि पक्षाच्या इतर पदाधिकारी यांनी मिळून घ्यायचा आहे. यातून पवार आपल्यावर शिंतोडे न उडू देता अलगद सत्तेत सहभागी होण्याचा मार्ग शोधतायत असे संकेत दिलेले होते. पण भाजपसोबत जाण्याला आमदार रोहित पवार आणि जयंत पाटील यांचाच विरोध असल्याची माहिती आहे. त्याचमुळे विनोद तावडे यांनी थेट जयंत पाटील यांचीच भेट घेऊन त्यांचं मन वळवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतीये. पण अद्यापही आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड हे नेते भाजपसोबत जाण्यास इच्छुक नाहीयेत. रोहित पवार गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर जिल्ह्यात जात आहेत. कालच त्यांनी तरुणांना आकर्षित करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये पेपरफुटी विरोधातील आंदोलनात सहभाग घेतला होता. तर शरद पवार भाजपसोबत निघून गेले तर हे दोन्ही नेते काँग्रेससोबत जाणार आहेत. त्यामुळे शरद पवारांसमोर मोठा पेच उभा राहिल्याचं बोललं जात आहे. तिकडे दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ घातलाय.
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहेत. 11 जुलै रोजी परदेश दौरे संपताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ घातलाय. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना थेट केंद्रीय अर्थमंत्रीपद देखील दिलं जाऊ शकतं. महाराष्ट्रातील अजित पवारांच्या पक्षाच्या वाट्याची ही भरपाई असणार आहे. तर जयंत पाटील यांच्यासारख्या नेत्यांची मर्जी वळवण्यात विनोद तावडे यशस्वी झाल्यास त्यांना राज्यसभेवर घेऊन आणखी एक मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. शरद पवार पक्षाकडे एकूण 8 खासदार आहेत. स्वतः शरद पवार राज्यसभेचे खासदार आहेत. याच अनुषंगाने सोमवारी बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यात दीर्घकाळ बैठक झाली. या बैठकीचा तपशील बाहेर आला नसला तरी दोन्ही पक्षाचे पुढचे राजकीय भवितव्य, संभाव्य युती यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. शरद पवारांच्या संभाव्य राजकीय खेळीबाबत बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनीही भाष्य केले. ते म्हणाले, या विषयावर चर्चा 100% सुरू आहे. आता पाहावं लागेल की पवार विचारधारा सोडून सत्तेत जातात की विचारधारेची कास धरून काँग्रेस सोबत राहतात. शरद पवार हे देशातील मोठे नेते. जोपर्यंत त्यांच्याकडून आमच्याकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव येत नाही तोपर्यंत आम्ही कसं ठरवणार. मात्र त्यांच्या पक्षातील मोठ्या नेत्याने जर आम्हाला तसे संकेत दिले तर आम्ही त्यांना आमच्या सोबतच राहण्यासाठी नक्कीच विनंती करू, असं वडेट्टीवार म्हणालेत. याचाच अर्थ शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाण्यासाठी रेडी झाल्याचं बोललं जात आहे. सूत्रांनी तर अशीही माहिती दिली आहे की शरद पवार आपल्या आमदारांना आणि खासदारांना फोन करून त्यांची मतं जाणून घेत आहेत. पण दुसरीकडे रोहित पवार यांनी या चर्चा फेटाळून लावताना म्हटलंय की आमचा पक्ष हा पूर्णपणे शरद पवारांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. तो कुठल्याही परिस्थितीत सत्तेत सहभागी होणार नाही. रोहित पवारांचं हे विधान आणि जयंत पाटलांनी विनोद तावडे यांच्यासोबत भेट झाल्याच्या वृत्ताला दिलेला दुजोरा पाहता पक्षात आता 2 गट पडल्याचं दिसून येत आहे. पण ज्या गटात जयंत पाटील होते तो गट सोडून भाजपच्या बाजूने ते गेल्याचं दिसतंय. सुप्रिया सुळे तर आधीपासूनच भाजपसोबत जाण्यास प्रचंड उत्सुक आहेत. बाकी तुम्हाला काय वाटतं? शरद पवार काय निर्णय घेतील? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.